प्रेज लॉर्ड, मारिया किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत पाया सूप। हे बघा, हे मी भाजून घेतलेले पाया आहे, दुकानात जेव्हा आणलेले, फक्त त्याला भाजून द्यायला सांगितलेले। आता ह्यासाठी आपण घेत आहोत सामग्री: हिरवी मिरची, कोथिंबीर आणि 2 छोटे कांदे, जिरं, लवंग आणि दालचिनी। जास्त प्रमाणात नाही घ्यायचं आहे, कारण ह्याला आपण फोडणी देणार नाही। आता आपण एका कुकर मध्ये बघा पाया घेतलेले आहेत। त्याच्यानंतर ह्या पायामध्ये आपण अंदाजे मीठ टाकणार आहोत। तुम्हाला जेवढं मीठ लागतं चवीनुसार तेवढं तुम्ही टाकू शकता। आणि मी आहे ना पुढे बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ दाखवते, ह्याच्यात मी अद्रक लसूणची पेस्ट ऍड नव्हती केलेली, तर ती मी ऍड केलेली आहे। ह्या वाटपामध्ये मी 2 टेबलस्पून अद्रक आणि लसूणची पेस्ट पण घेणार आहोत। आता इथे पायामध्ये मी जेव्हा मीठ टाकलं, नंतर हळद पण टाकलेली आहे। त्याच्यानंतर हे जे मिश्रण होतं ते मिक्सरला छानपैकी वाटून घेतलेलं आहे। सगळं बारीक वाटायचं आहे छानपैकी। आता हे वाटलेलं मिश्रण मी ह्या कुकरमध्ये टाकलं। तुम्ही बघायला काय फोडणी वगैरे नाही द्यायची आहे। आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या अंदाजानुसार 4-5 ग्लास, जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे, जेवढं पातळ पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता। हे बघा, ह्याच्यामध्ये मी आता जेवढे पाया डुबतील तेवढं मी पाणी घेतलेलं आहे। आणि त्याच्यानंतर मी ह्याला 15-20 शिट्ट्या देणार आहे। तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही उघडून पण बघा। ह्याच्यानंतर माझी शिट्टी मी दिलेली आहे आणि त्याच्यानंतर आता गॅस बंद केलाय। आता तुम्ही बघा, ह्याच्यामध्ये गॅस बंद केल्यानंतर मी ह्याच्यामध्ये जेव्हा पाय शिजतात तेव्हा मी 4-5 हे वाट्यांचं प्रमाण, म्हणजे हे आता चमचा आहे 4-5, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता। ह्याच्यामध्ये मी नारळाचं दूध टाकलेलं आहे। ही ऍक्च्युली कोकणात बनते हा स्पेशली। आणि ह्याला काही नाही, फोडणी द्या, हे एवढे कांदा टाका, टमाटा टाका, असं करा, तेलात भाजा, काही नाही। तुम्ही एकदा ट्राय करा, तुम्हाला बघा नक्की आवडेल। आणि त्याच्यानंतर ह्याची एक उकळी काढल्यानंतर, जास्त पण उकळून नाही घ्यायचं, दूध आहे ते फाटतं नारळाचं। आणि एक उकळी काढल्यानंतर आपण कोथिंबीर टाकणार आहे आणि मग आपला रेडी आहे पाया सूप। तुम्ही बघू शकता, मी सर्विंग ह्याच्यामध्ये बाउलमध्ये काढलेला आहे। ह्याच्यात लिंबू एक वर ठेवलाय, तुम्ही पिळून पण बघू शकता। आणि स्पेशली कोकणामध्ये हा जास्त करून बगारे हुए राईस, म्हणजे आपण जे संडे राईस, ज्याला गरम मसाल्याची फोडणी देऊन जो राईस बनवतो, त्याची पण मी रेसिपी तुम्हाला आता दाखवते। त्याच्याबरोबर तुम्ही खा। आणि पावसाळ्यात ह्याची मजा अप्रतिम आहे। गरम गरम पाया सूप आणि गरम मसाल्याचा जो राईस आहे, बगारे हुए राईस आहे, अप्रतिम लागतो। आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि तुम्ही पण ट्राय करा। थँक्यू।